मित्रांनो तर टनेल लागली. टनेलमध्ये आल्यावर जरा गरम असल्यागत वाटतं. फायनली आपण आता जयपूर या सिटीमध्ये, तर जयपूर सिटीमधनं आपण चाललोय. कौन से पत्थर में बनी है सर? ये मकराना मूर्ति पत्थर में. मकराना में. और क्या रेट है उसका? इसका रेट होता है पत्थर का. मित्रांनो तर गाडी गरम झाली म्हणून थांबलो होतो मी. तर इथं मला आंघोळीची सोय दिसली. इथं टाकी आणि पाणी चालू आहे. तर शिर्डी साईबाबा की मूर्ती कितने की है? कम से कम 5 लाख रुपये. 5 लाख. मित्रांनो तर हरियाणात आलोय. तर हरियाणात पेट्रोलचा रेट एकदमच कमी, 94.71 रुपये 71 पैसे. चौरकायचं जेवायला इथं जवळपास हॉटेल नाही आहे. तर माझ्याकडं कॅम्पिंग गॅसचं ही सगळं आहे. तर आपण इथं पण पेट्रोल पंपावर बनवून देत नाही आहेत. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज पण सकाळचे 5:15 वाजलेत आणि आता निघतोय मी, म्हणजे टेंट वगैरे आवळा घेतोय. तर चला, मोबाईल कॅमेराची बॅटरी डाऊन झाली, पूर्ण चालूच राहिला रात्री, तेव्हा तर कॅमेरा चार्जिंग लावतो पॉवर बँकला आणि तोपर्यंत टेंट बिंट आवरून घेतो. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओवर दाखवतो. आज नाही, टाईम लॅप्समध्ये व्हिडिओ दाखवतो, कारण कॅमेराची बॅटरी डाऊन आहे. तर सकाळ सकाळ लवकरच निघालो आज पण, कारण काय उन्हाच्या अगोदर पोचायचे आपल्याला, म्हणजे उन्हाच्या अगोदर जास्तीत जास्त किलोमीटर कव्हर करायचे. चला. मित्रांनो तर पेट्रोल टाकतोय 590चं सकाळ सकाळच. तर चला, डालो 590. जिथं थांबलो होतं ज्या पेट्रोल पंपावर, त्या पेट्रोल पंपावरच टाकतोय. चला. एक पाण्याची बॉटल वगैरे बघतो, इथं पाणी फिल्टरचं आहे. तर आणि निघतोय. मित्रांनो जो पाणी बघतोय फिल्टरचं पाणी आहे. तर पाठीमागे फिल्टर लागलेलं आहे. पाण्याची टेस्ट पण व्यवस्थित आहे. आणि कॅन्डमधलं पाणी कमी झालं होतं, तर कॅन्डमध्ये पण बघून घेतोय. अजून एक अर्धा लिटर, बस 2 लिटर कमी झालं पाणी कॅन्डातलं. आणि अर्धा लिटर बघून घेतो, म्हणजे आपण कुठं मॅगी वॅगी बनवली तर पाणी कमी पडायला नको. भांडी बिंडी धुवायला पण पाणी लागतं परत. ओके. तर काही कसं म्हणलं तरी 6 वाजतातच पेट्रोल टाका, काय करा, सगळं मिळून 6 वाजतातच पोचायला. चला, बंद करतो, पाणी पितो मी आता हेल्मेट काढून. मित्रांनो सकाळ सकाळ एवढं वातावरण भारी ना, ह्याच्यात गाडी चालवायला लय भारी वाटते. दुपारची फार हे निघते. गावाचं नाव बघा, बुंदी. तर चला जाऊया आता, बघूया जेवढं पॉसिबल होईल तेवढं सकाळ सकाळच करतो, नाही तर उन्हाचं लय अवघड होतंय. मित्रांनो तर टनेल लागली. टनेलमध्ये आल्यावर जरा गरम असल्यागत वाटतं. लाईट बीट सगळं ओके, काय अडचण नाही. एवढी लांब नाही आहे टनेल, 300 मीटर असं, 300-200. चलो. मी नाही वे 3 मोठ्या टनेलमधनं प्रवास केला आहे. ते पण 2 जम्मू काश्मीरमध्ये आणि 1 ह्याच्यामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये. चला जाऊया आता. बुंदी लाडू, गावाचं नाव बुंदी लाडू. चला. नात कळती काय, नात कळती काय, यायलाच लागतंय. ओके. मित्रांनो तर अशा गाया बी आढळत असतात राजस्थानमध्ये. फक्त काळजी काय त्या साईडने जास्त चालायचं नाही, कारण कधी पण येऊ शकतात. मी ज्यावेळेस ऑल इंडिया ट्रिप केली होती त्यावेळेस माझ्यासमोर आली होती एकदा, पण मी कंट्रोल केली गाडी. ट्रकवाल्याला ते एकदम स्लो करायला लागले एवढ्या गाड्या. मित्रांनो तर सकाळपासून गाडी चालवतोय. जवळपास 5:53ला चालू केलं होतं, तर 7:45 पर्यंत आपण जवळपास 100 किलोमीटरचं अंतर कव्हर केलंय. आता थांबलोय गाडीला रेस्ट द्यायसाठी आणि मॅगी पण बनवतो. मॅगी बनवून खाऊन निघतो इथनं. तर चला
मॅगी बनवूया, तुम्हाला टाइम लॅप्स मध्ये दाखवतो. आत्ताच एवढं ऊन लागतंय ना बेकार, 8 वाजल्यात. चला टाइम लॅप्स. मित्रांनो तर मॅगी रेडी झाली, पाहू शकताय. तर चला खाऊया. बसतो अगोदर. हे काय ह्याच्यामुळं मांडी घालून बसता येत नाही सेफ्टी गार्डमुळं, तर बसूया. मित्रांनो तर नाश्ता वगैरे केला, मॅगी बनवली होती, खाल्ली आणि आता परत निघालोय. तर परतचं टार्गेट आहे 100 किलोमीटर आहे. 100 किलोमीटर नंतर थांबणार आहे. तर चला अजून जवळपास तरी जयपूरला नाही पोहोचत 100 किलो, हे 40 किलोमीटर राहील जयपूर तिथनं पुढं. आपण जयपूर सिटीत तर जाणार नाही आहे, कारण सिटी मी तर बरेच वेळा फिरलोय. आपण बाहेरनंच जाणार आहे. चलो मित्रांनो, तर मी सकाळपासून पाहतोय असलं गव्हाचं बुसकाट घेऊन चाललेलं ट्रॅक्टर आहे. सगळं फार बाहेर निघलंय असं लांबल्याचं. ह्या गव्हाच्या बुसकाटाचं काय काय त्यात काय कळत नाही मला, कारण भरपूर सारे दिसले मग सकाळपासून असेच दिसते. आणि ती पण टायलीच्या बाहेर भरपूर आलेलं आहे. आणि इथं कसं आहे, आपल्या इथं मशनीने गहू केला की लगेच बुसकाट खाली खाली पाडत जातं. ती मशनीने जरी गहू केला तर इथं डिग लावतात इथं बुसकाटाचा. चला ओके मित्रांनो, तर पाहू शकता अशा प्रकारे गव्हाचा भुसा आणून स्टोअर केला जातो. ह्याचा काय यूज आहे काय ते पाहिलं पाहिजे. लय किती मोठा स्टॉक केला आहे. तिकडं गोडाऊन आहे, काय ते खायचं खाद्यपदार्थ बनत असेल गुरांचा बहुतेक ह्याच्यापासून. चलो खाली वर करतोय तेव्हा. मित्रांनो तर जयपूरमध्ये आलोय. तर जयपूर सिटीत न जाता बायपास देऊनच चाललोय. चक्सू म्हणून गाव होतं, त्याच्या पुढं आलं ना 10-15 किलोमीटर. रिटर्न माल आहे मी. तर सिटी असल्यागतच आहे इथं पण, म्हणजे आउटसाईड असल्यागत आहे. इथं बॉम्बे हॉस्पिटल म्हणून होतं, मोठं हॉस्पिटल. ते दाखवायसाठीच व्हिडिओ चालू केला, तर मेमरीज फुल दाखवत होतं कॅमेराची. चला हर हर महादेव मित्रांनो. तर फायनली आपण आता जयपूर या सिटीमध्ये आहे. तर जयपूर सिटीमधनं आपण चाललो आहे हरियाणाच्या दिशेने. जयपूरमध्ये काय थांबत नाही आहे मी, कारण जयपूर मी मागच फिरलो आहे. 2 ते 3 कसं 6 वेळा आलो आहे मी जयपूरला, 6 वेळा. तर त्यामुळं काय राहिलं नाही फिरायचं. त्यामुळं डायरेक्ट आता हरियाणाच्या दिशेने निघतो आहे मी. आपण आता राजस्थानमधनं हरियाणामध्ये जाणार आहे. त्याला एक ऑप्शन दुसरा पण होता, आपण दिल्लीला जाऊन दिल्लीहून हरियाणाला पण जाऊ शकत होतो. पण दिल्लीला पण जाऊन आलो आहे बऱ्याच वेळा, आता दिल्लीला नाही जायची इच्छा माझी. तर डायरेक्ट हरियाणाला निघतो आहे मी आता. मित्रांनो तर निघालोय आता तिथं. मित्रांनो तर निघालोय आता. हिरो कंपनीचं इथं लय मोठं ही ऑफिस आहे. तर म्हणलं काय होतंय का नाही जुगाड बघावं. तर हे म्हणे स्पॉन्सरशिप रिगार्डिंग काम नाही होत आपल्या इथं. इथं सगळं ह्याचं आहे, हे ह्याचं ऑफिस आहे, हेड ऑफिस जयपूरचं. कुकुस म्हणून गाव आहे इथं. तर चला युटर्न मारून आलो मी. युटर्न मारून परत जायला लागेल. चलो एक व्हिडिओ काढू टेम्परेचरचा. हर हर महादेव मित्रांनो. तर आता मी जयपूरच्या पुढे. तर लय ऊन आहे. आज सकाळपासूनच सकाळीच लवकर अंतर कव्हर केलं होतं, त्यामुळे उन्हाचं थांबलोय थोडा वेळ. तर आता दुपारचे जवळपास किती वाजले, 12:51 वाजलेत. तर तुम्हाला टेम्परेचर दाखवतो. आज टेम्परेचर कमी आहे, काल लय होतं. तर इतकं गरम आहे ना, डेंजर. तर पाहू शकताय मी राजस्थानमध्ये जयपूरच्या पुढं कुकस म्हणून गाव आहे. तर तिथं 38 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. लय गरम होते. 38 आहे पण फील असं 40-42 होते. काल मी जिथं चेक केलं होतं ना तिथं 43 डिग्री टेम्परेचर होतं. लय ऊन आहे.
तर काय झालं, एका ठिकाणी थांबलो होतो मी आणि तिथं झोप लागली मला. मग तिथनं निघालोय आता थोडं पुढं जाऊन दुसऱ्या ठिकाणी थांबायचा विचार आहे. तर चला जाऊया मित्रांनो. तर मी आता राजस्थानमध्ये आहे. तर राजस्थानमध्ये लय ऊन आहे. तर एका ठिकाणी थांबणार होतो, मंदिर आहे. तर मंदिरात जातानाच मला इथं पाहू शकताय साईबाबांची मूर्ती, इकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती दिसली. तर हे कुठल्या दगडात बनली आणि काय रेट आहे त्यांचं विचारूया सरांना. तर कौन से पत्थर में बनी है सर? ये मकराना मूर्ति पत्थर में। मकराना में। मकराना। और क्या रेट है उसका? इसका रेट होता है पत्थर का 5,000 रुपये टन के हिसाब से। 5,000 रुपये टन के हिसाब से क्या? पर वो आखा पत्थर टाइल में लगाएंगे तो महंगा जाएगा वो कट करके? टाइल में वो कटिंग हो जाती है मशीन से, फिर वो महंगा हो जाता है। ओके ओके। और ये अभी ये शिरडी साई बाबा की मूर्ति कितने की है? कम से कम 5 लाख रुपए की। 5 लाख रुपए की है। और ये बनाने में कितना टाइम लगा एक मूर्ति कम बना? से कम 2 महीने लगेंगे। 2 महीने लगेंगे क्या? कितने कारीगर क्या आपने अकेले ने बनाई है? ना अकेले से नहीं बन सकता है, इसमें फेस बनाने वाला अलग होता है ओके। और बाकी जो कटाई करता है वो अलग होता है। हाँ। फिर जो बारीक काम करता है वो अलग, 2-3 कारीगर आते हैं इसमें। ओके। जब होता है तर मित्रांनो अशी मोठी मोठी दगडी येतात आणि त्या दगडांपासून अशी मूर्ती बनवतात. किसी की भी मूर्ति बन सकती है. बन सकती है। तर ये किधर है? कुकुज? ये कुकस राजस्थान में है ना? राजस्थान में दिल्ली रोड पर। दिल्ली रोड. मित्रांनो तर इथं महादेव मंदिर आहे, इथं थांबलोय, थांबायला आलोय, जरा रेस्ट करतो. रेस्ट करू का थोडी देर? छाव किधर है अच्छी? मित्रांनो तर इथं रेस्ट काय थांबलोय तुम्हाला म्हणलं ना, महादेव मंदिरात. तर हे इथं पाहू शकता, इथं बॅग आणि हे ठेवले, बाकीच्या बॅग गाडीलाच आहे, गाडी बाहेर आहे. मित्रांनो तर मी मंदिरातनं निघतच होतो, बसलेलो. तर माझ्या पुढं काही लोक आली, त्यांनी दर्शन वगैरे घेतलं आणि माझ्या गाडीच्या शेजारी येऊन उभा राहिली. आणि नंतर त्यातलं ते 4 व्हीलरमध्ये होते, तर त्यांनी मला माघारी आला रिटर्न. मी तिथं बसलो होतो, तर त्यांनी मला 501 रुपये सोडले. की दिसली का कियाची गाडी गेलेली त्याने. तर चला जाऊया आपण आता. यात्रा है। अभी मैं केदारनाथ जा रहा हूँ. केदारनाथ जा रहे हो? हाँ. कब तक पहुँचोगे? अभी 2 तारीख को पहुँच जाऊँगा मैं. 2 तारीख को पहुँच। हाँ. रुक जाते हो फिर बीच में, है ना? हाँ, बीच में रुक जाता हूँ. मित्रांनो तर समोर पाहताय असं राजस्थानमध्ये डोंगर पोखळून दगडी काढतात आणि त्यापासून फरशी वगैरे बनवतात. कसा टोकायलाय डोंगर एकदम असा रेखीव कट केलं केलंय. कसं करत असतात काय माहिती. मित्रांनो तर जेवाय थांबलोय आता दुपारचं. गाडी पण गरम झाली होती आणि ही पण. तर आज काय बनवलं नाही, आज हॉटेलवर थांबलोय. तर पाहू शकता शेवभाजी आणि रोटी तर खातोय आता. तर चला तुम्हाला थोडं टाइम लॅप्समध्ये दाखवतो. इकडून लय काळा येतो. मित्रांनो तर गाडी गरम झाली म्हणून थांबलो होतो मी. तर इथं मला आंघोळीची सोय दिसली. इथं टाकी आणि पाणी चालू आहे, तर तिथंच आंघोळ करतो आता. गाडी एकदम गरम झाली तर गाडी थंड व्हायसाठी थांबलो होतो मी इथं. हे पाहू शकता बजरंगबलीचं मंदिर आहे हनुमानाचं. तर आता आंघोळ करतो. चला आज आंघोळ करायला कुठं चान्स नाही भेटला, तर इथं आहे तर करून घेतो आंघोळ. चला. अपने भाई से मिलके बहुत अच्छा लगा. ये अपने मुंबई महाराष्ट्र आए हैं अपने भाई. मित्रांनो मी इकडं राजस्थानमधनं हरियाणाकडे चाललो होतो. तर हा भाऊ आपला UPचा आहे. तो मला रोडमध्ये पण भेटला होता. त्याने हाय हॅलो केलं, म्हणला कुठं चाललाय काय केलाय. म्हणला तू कसल्या ह्या गाडीवर फिरतोय भारी. आणि पुढे येऊन परत ते सावलीला थांबला आणि मी पण तिथंच येऊन सावलीला थांबलो. तर आमची परत भेट झाली. तो भाऊ काय म्हणत होता, गाड़ी के बारे में क्या बोल रहे थे मेरे? आपकी गाड़ी मतलब जिस हिसाब से आप लेके आए उस हिसाब से है नहीं ट्रैवल करने के लिए, पर भाई की हिम्मत को. तर चला मित्रांनो, तर भाऊ भेटला, भाऊला भेटून खूप भारी वाटलं. चलो भाई, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. आपसे मिलकर बहुत बढ़िया लगा भाई. मित्रांनो तर आंघोळ झाली आता.
तर आंघोळ काढताना काही व्हिडिओ नाही काढला कारण काही गर्दी जास्त होती आंघोळ करायला तिथं. तर चलो आता निघतोय. 5 वाजता आंघोळ झाली. आज कुठं स्पॉट भेटलाच नाही आंघोळी करायला, त्यामुळं भारी वाटलं आंघोळ करून इथं एक नंबर. तर चला बूट वगैरे घालूया आणि सेफ्टी गिअर घालून निघूया. अजून इथनं 60 ते 70 किलोमीटर जायचा विचार आहे माझा. बघूया कसं होतंय. मित्रांनो तर निघालोय आता आंघोळ वगैरे करून. चला काय राहिलं नाही ना. चला अजून 1.25 तास वेळ आहे आपल्याकडे. 7 वाजेपर्यंत आपण चालू शकतो. तर 1.25 तासात किती किलोमीटर जातोय पाहूया. आज लईच पेट्रोल खाल्लं गाडीने. किती किलोमीटर आलो मी आत्तापर्यंत? 350 किलोमीटर आलो आहे आणि 590 आणि 200 820 रुपयाचं पेट्रोल तर ऑलरेडीच टाकून बसलो आहे मी. तर रिझर्व लागला आहे. कसं काय आज पेट्रोल कसं काय खाल्लं एवढं? पेट्रोलचा रेट तर कालपेक्षा कमी आहे. चला बघूया अजून 100 टाकायला लागेल. मित्रांनो तर मी आता राजस्थानमधनं हरियाणाकडे चाललो आहे. तर हा रोड आहे अजमेर दिल्ली हायवे. तर एकदम एक्सप्रेस सुसाट हायवे NH 48. तर इथनं दिल्ली फक्त 116 किलोमीटर राहिले आणि गुरुग्राम म्हणजे गुडगाव हे 80 किलोमीटर राहिले. तर आपण हरियाणा दिल्लीमध्ये काही जास्त फरक नाही आहे. दिल्ली एकदम छोटं राज्य आहे. तर आपण दिल्लीत न जाता डायरेक्ट दिल्लीच्या अलीकडनंच हरियाणामध्ये घुसणार आहे सोनीपतच्या डायरेक्शनला. तर चला पाहू शकताय टोल नाकाच किती मोठा आहे. 1 2 3 4 5 6 या काय ह्याच्यात 2 आहेत. लय मोठा टोल नाका हा. चलो चलते. इथून 48 वळनं लेफ्ट घेतलाय. गावाचं नाव काय आहे इथल्या? भावलच्या अलीकडनं घेतलाय. गुगल कोटा म्हणून नाव आहे. गगुल कोटा म्हणून नाव आहे गावाचं. तिथनं लेफ्ट घेतलाय. तर चला आता बघू. बारका रोड लागला इथं पुढं. कसं थांबायचं काय ते बघू. आता हरियाणामध्ये आलोय. आता राजस्थानमधला मित्रांनो तर हरियाणात आलोय. तर हरियाणात पेट्रोलचा रेट एकदमच कमी. 94.71 रुपये 71 पैसे. 94.71 पैसे. आणि आपण राजस्थानमध्ये 104 होता. आपल्या महाराष्ट्रात पण 104 आहे. MP मध्ये 106 होता. 94 रुपये बरं आहे. चला 10 रुपयाने कमी रेट. आता बघू. मित्रांनो तर हरियाणात आलोय आता. तर इथं पेट्रोल पंपावर थांबायसाठी विचारले. तर तिथला जो मॅनेजर आहे ते नाही आहे. ते म्हणला ते सर ते म्हणले थांबा ते आल्यावर कन्फर्म सांगतो. थांबलो आहे तर खरं. इथनं पुढचा पेट्रोल पंप आता डायरेक्ट 6 किलोमीटर आहे. संध्याकाळचे 7 वाजले. तर बघूया कसं होतंय. मोस्टली तर इथंच थांबल. पण मच्छर आहेत. दिसतंय का तुम्हाला? आपल्या इथं कशा माश्या गोंगतात तशा मच्छर गोंगतात बाबा. इतकं मच्छर आहेत. आणि ह्या माणसांना सवय झाली मच्छराची. आता मी ते इथं एकदा टेंटमध्ये घुसलो ना तर बाहेरच निघायचं नाही असे. हरर महादेव मित्रांनो आपण करत आहे बारामती ते केदारनाथ यात्रा. ते पण पॅशन प्रो या गाडीवर. तर त्यातील दिवस आहे आज 4था. तर 4थ्या दिवशीचा मुक्काम आज हरियाणामध्ये. इथं पाहू शकता टेंट लावलाय. हा पंप आहे भारत पेट्रोलियमचा. तर हरियाणामध्ये टेंट लावलाय. तर आज दिवसभरात आपण 420 किलोमीटरचा प्रवास केला. काल आपण ह्याच्यात होतो कोटा राजस्थान. कोटाच्या जस्ट पुढं 10 किलोमीटर होतं. तर कोटामधनं आपण निघालो. तर आज आपण जयपूर क्रॉस करून राजस्थानची बाँड्री क्रॉस करून आपण आज हरियाणामध्ये आलेलो आहे. तर उद्या आपण हरिद्वारला पोहोचणार आहे. तर आजचा प्रवास एकदम भारी झाला. आज मी प्लॅनिंगनुसार केलं होतं. सकाळ लवकर निघालो आणि 10 वाजेपर्यंत 200 किलोमीटर कवर केले होते. त्यामुळे आज 400+ किलोमीटर कवर झाले आपले. तर चला
आता काय नाही, संध्याकाळचं जेवायला इथं जवळपास हॉटेल नाही आहे, तर माझ्याकडं कॅम्पिंग गॅसचं ही सगळं आहे. तर आपण इथं पण पेट्रोल पंपावर बनवून देत नाही आहेत, तर ते पेट्रोल पंपाच्या बाहेर जायला लागेल आपल्याला थोडं, आणि तिथं जाऊन बनवायला लागेल. तर तुम्हाला दाखवतो, चला. तर मित्रांनो, हा पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंपाच्या बाहेर आलो आहे आता, हायवेचं इथं. तर इथं बनवतोय. तर अगोदर तुम्हाला सगळं टाईम लॅप्समध्ये दाखवतो. अगोदर सामान काय 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 आहे माझ्याकडं ते दाखवतो. तर मित्रांनो, ही पाहू शकताय, हे पातेलं आहे, हा गॅस आहे, त्यानंतर हा सिलेंडर आहे, आणि हे ओट्स आहे, हे पाण्याची बॉटल आहे, पाणी पातेलं खंगाळायला एक, आणि ही बनवायला एक. तर तुम्हाला दाखवतो टाईम लॅप्समध्ये. आणि ही ओट्सच्या 2 पुढे आहेत, 17 रुपयेवाले 2 ओट्स, मसाला ओट्स आहेत. काही नुसतं पाणी टाकलं की तयार होतं. तर काय अडचण नाही आहे, तर बनवूया, तुम्हाला दाखवतो. आता इथं बाहेर आलो आहे, टाईम लॅप्समध्ये दाखवतो, चलो. मित्रांनो, तर फायनली आपले ओट्स तयार झाले, तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे ओट्स तयार झालेत. तर मेन गोष्ट म्हणजे इथं हवा जास्त लागत होती, त्यामुळं कॅमेराचा अँगल जेव्हा चेंज केला मी. आणि दुसरं म्हणजे काय सांगायचं, तुम्ही जरी कुठं काही बनवलं तर कचरा तुम्ही पाहिलं असेल, मी माझं फोडलं आणि पॅकेट परत बॅगमध्ये टाकली की आपल्यामुळं दुसऱ्याकडं कचरा व्हायला नको. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी तिथं कुठं गेलो ना, आणि कुठं बनवायचं असलं, मॅगी बनवायची असली तर त्याची पॅकेटं माझ्याजवळच असतात. मी सकाळी मॅगी बनवली होती, त्याचा पण पॅकेटं माझ्याजवळच होती. मस्त तिथं शेजारीच फेकायसारखी जागा होती, तरी पण मी घेतली पॅकेटं, जिथं मला कचराकुंडी भेटते तिथंच टाकण्याचा प्रयत्न करतो मी. तर चला, झाली आपली ओट्स तयार झालेत. तर खाऊया ओट्स. तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो, तुमच्या फक्त भावाला फॉलो करायचे. भाऊ बघा, आता मेन म्हणजे मी असं लई ट्राय नाही करत जेवण बिवण बनवायचं, पण इथं नाही आहे. आणि पंपावर कसं आतमध्ये गॅस वगैरे पेटून देत नाही आहेत, तर बाहेर पेटवायला लागतं. तर चला, हे असला गॅस तुम्ही पण घ्या, फिरत असला तर खूप कामाची गोष्ट आहे. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. फॉलो नक्की करा. ओट्स खातो मी मित्रांनो. तर खाण्यासाठी परत इकडंच घेऊन आलो आहे पंपामध्ये. तर तयार झालेलं आहे ओट्स, मसाला ओट्स. तर चला, खातो मी आता इथंच बसून, चलो.